नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तुम्हाला देखील बजेट फ्रेंडली रेंज मध्ये शॉपिंग करायची आहे तर ठाणेकरांसाठी खुशखबर, कारण ठाण्यामध्ये घंटाळी मैदान येथे सुरू आहे भव्य दिव्य नवरात्र विशेष भव्य दिव्य प्रदर्शन आणि सोबत खाद्योत्सव या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नवरात्र उत्सव स्पेशल भव्य दिव्य विक्री आणि प्रदर्शन केंद्र या ठिकाणी सुरू आहे। ठाणेकरांसाठी खुशखबर असणार आहे। अमित गोडबोले आणि सरिता सोमण हे नेहमीच युनिव्हर्सल ट्रेड एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांसाठी नवनवीन आयोजन करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी आणत असतात। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं तर 70हून अधिक स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मग ते खाद्य असू द्यात, कपडे असू द्यात, सेंट असू द्यात, परफ्यूम असू द्यात, सगळ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सुंदर असं एक्झिबिशन ठाणेकरांसाठी ओपन झालेलं आहे। आजपासून सुरू झालेलं हे एक्झिबिशन आहे, हे 29 सप्टेंबर पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे। आपण जर पाहिलं तर सुंदर असा या ठिकाणी ग्राहकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। नक्की कशा प्रकारचं हे एक्झिबिशन असणार आहे, कशा प्रकारचं ठाणेकरांना यामध्ये काय काय पाहायला मिळणार आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत सरिता मॅम जोडल्या गेल्या आहेत। मॅडम, काय सांगाल? सुंदर असं एक्झिबिशन आहे, काय माहिती द्याल? युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो तर्फे आपण दरवर्षी प्रदर्शनं भरवतच असतो। तसं ह्या वर्षी सुद्धा आपण घंटाळी मैदानात प्रदर्शन भरवलेले। आज म्हणजे 20 तारखेला सुरू झालेलं प्रदर्शन 29 तारखेपर्यंत असेलच। आणि आमच्या प्रदर्शनात नेहमीप्रमाणे युनिक आणि वेगवेगळ्या व्हरायटी असतात, ज्या बायकांना घरगुती रोजच्या व्यवहारात वापरता येण्यासारख्या वस्तू असतात। आता आपण काही स्टॉल्स असे ओझरते पाहूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिक प्रोडक्ट्स पाहायला मिळतील। हा पहिला स्टॉल जो आपण पाहतोय तो ओमकार मार्केटिंग म्हणून आहे। त्यांच्याकडे तुम्हाला बिडाचे तवे, पितळेची भांडी, महत्वाच्या बऱ्याचशा गोष्टी असतात। तर याच्यामध्ये एक छान असा ह्यांनी मसाल्याचा डबा, म्हणजे हा बेसिकली तुम्ही पाहाल तर इतक्या सुंदर सुंदर गोष्टी असतात ज्या जनरल रेग्युलर मार्केटमध्ये तुम्हाला मिळत नाही। तर असे वेगवेगळ्या प्रकारची भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असं तुम्ही पहा। आता मी अजून एक स्टॉल तुम्हाला दाखवते। ही मोनिका आहे, पुण्यावरून आली आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे हे मटेरियल म्हणाल किंवा ड्रेस मटेरियल असतात किंवा हे याची व्हरायटी आणि क्वालिटी दोन्हीही चांगलं असतं। तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, एकदा ड्रेसेस पहा, मटेरियल पहा किंवा वेगळ्या व्हरायटीजना व्हिजिट करा आणि एकदा बघून या। आता हे अजरकमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये वन पीसेस आणि हिचे प्रोडक्ट्स आहेत। पुढे आपण बरेचसे पाहू, ज्वेलरीचे स्टॉल्स आहेत, ऑक्सिडाइड ज्वेलरी, हँडमेड आणि स्वतः बनवलेले प्रोडक्ट्स आहेत तिने ते, त्यामुळे तिच्या स्टॉलवरती नेहमीप्रमाणे गर्दी असते आणि बराच प्रतिसाद असतो तिच्या स्टॉल्सला। लखनवी प्रोडक्ट्स, सारीज, रेडीमेड ब्लाउजेस आणि सिग्मा स्टाईल परफ्यूम म्हणून ही एक रोशनी आहे, ठाणेकरच आहे, पण तिच्या परफ्यूमचा आणि स्वतःचा ब्रँड असा एक वेगळा छान प्रत्येक गोष्टीला त्यांनी हे बघा, तुम्ही जर पाहाल तर अशी प्लॅनेटची नावं दिलेली आहेत प्रत्येक एका ह्याला, म्हणजे तुम्ही इसेन्स म्हणू शकता त्याला। तर त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे। युनिट कुठे आहे तुझं? ठाण्यातच आहे। मॅडम, काय सांगाल? युनिक असा स्टॉल आहे, काय माहिती द्याल आपल्या स्टॉलबद्दल? आपल्याकडे प्लॅनेट बेस्ड परफ्यूम आहेत। बेसिकली प्लॅनेटच्या नेचरनुसार आपण त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स डिझाईन केलेले आहेत। तर इकडे वेगवेगळे तुम्ही स्ट्रिप्स बघू शकाल, स्ट्रिप्सवर आपण नेम्स हे केले तर त्याच्यावर फ्रेग्रन्स ऑलरेडी स्प्रे करून ठेवलेले आहेत। तर अर्थ, इथे अर्थचं तुम्ही फ्रेग्रन्स स्मेल करून बघितलं, त्याच्यामध्ये एक मातीचा स्मेल आहे। सो बेसिकली ही आपली कन्सेप्ट आहे, प्लॅनेटच्या नेचरनुसार ह्याच्यामध्ये आपण फ्रेग्रन्स डिझाईन केलेले आहेत। सो ओव्हरऑल आपल्याकडे 20-25 फ्रेग्रन्स आहेत, 3 वेगवेगळ्या डिफरंट साईजमध्ये आहेत। हे 10 ml जी सर्वात छोटी साईज आहे, पॉकेट फ्रेंडली आहे, ओनली 99 रुपीजमध्ये आहे ही। त्यानंतर तुम्हाला 30 ml आणि 50 ml अशा मोठ्या साईजमध्ये ह्या 2 साईज अवेलेबल आहेत। 329 आणि 499 हे प्राइस आहेत। आणि हे सगळे परफ्युम्स EDP आहेत, लॉंग लास्टिंग आहेत, 6 ते 8 तास तुम्हाला आरामात लॉंग लास्टिंग मिळेल। कपड्यांवर अजून जास्त वेळ राहतात। युनिसेक्स आहेत परफ्यूम, लेडीज जेंट्स दोघेही वेअर करू शकतात पूर्ण। आपण पाहिलं युनिक असा स्टॉल आहे। या स्टॉलमध्ये यासह आणखीन जर आपण पाहिलं तर 70 ते 80हून या ठिकाणी स्टॉल्स आहेत। तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही देखील इथे येऊ शकता। ठाण्यातील घंटाळी मैदान येथे हे एक्झिबिशन सुरू आहे, आपण पाहू शकतो। अधिक माहिती आपण मॅडमकडून घेऊया। मी म्हटलं तसंच आपल्याकडे प्रत्येक स्टॉलवर एक वेगळी व्हरायटी असते। आता हा एक डेनिमचा स्टॉल आहे, म्हणजे डेनिमपासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, कुर्तीज आणि मटेरियल्स। आता ह्याच्यामध्ये ती एक प्रकार दाखवेलच। हे कुर्तीचा प्रकार आहे, माझ्याकडे S पासून 5XL पर्यंत साईज मिळेल कुर्तीमध्ये, आणि वन पीसमध्ये पण S पासून 5XL पर्यंत, शॉर्ट टॉपमध्ये पण सेम S पासून 5XL पर्यंत।
लहान मुलांचं 6 महिन्यापासून ते अगदी 15 वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्हाला फ्रॉक आणि डंगरी पॅटर्न्स असे बघायला मिळतील. प्लस जेगिन्स प्लस जॅकेट्स सगळी व्हरायटी आहे. खाऊ प्रोडक्ट आवडतात का आपल्याला, खाण्याचे पदार्थ आवडत असतील तर ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. कोकण स्वाद म्हणून प्रोडक्ट आहेत. आम्ही दिवाळीला ह्यांचा तुफान सेल झाला होता, कारण प्रत्येक वेळेला जो कस्टमर नेतो जी काही वस्तू असते ते रिपीट कस्टमर्स असतात. त्यांच्या चवीला खूपच छान मागणी आहे आणि भरभरून ऑर्डर्स होत्या. आता दिवाळीची सुरुवात केली आहे मॅडमनी, त्यामुळे आता तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांच्याकडे वेगळे काय प्रोडक्ट्स आहेत. मॅडम आपल्याकडे स्पेशल असं काय आहे, काय काय माझ्याकडे स्पेशल आपली घरगुती भाजणीची चकली आहेत. अतिशय म्हणजे भरपूर प्रमाणात चालतात. त्याच्यानंतर आपली गुळ खोबरा वडी पण खूप छान आहे. आपला लसूण शेव पण खूप चांगला आहे. हा पण भरपूर प्रमाणात चालतो. आपल्या गावचं फेमस म्हणजे आपले पोहे गावठी. दूध पोहे, गुळ पोहे, चहा पोहे, कांदा पोहे काही खाऊ शकता. सगळ्या प्रकारची माझ्याकडे पिठं असतात. ती आमची घरगुती पिठं आहेत. कुळीत पीठ, वडेपीठ, घावणपीठ, थालीपीठ ते सगळं आहे. आपल्याकडे रोस्टेड काजू आहे. हा आपला भट्टीचा रोस्टेड काजू आहे. हा पॉलिश काजू आहे. हा सालवाला काजू आहे. हा तुकडा काजू आहे. त्याच्यानंतर आंब्याची साठं म्हणतो घरगुती, ती पण आपल्याकडे मिळतात. आणि छोट्यामध्ये पण मिळतात. 30 रुपये फक्त याची प्राइस आहे. सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोणची मिळतात. आपल्याकडे वर्षाच्या 12 महिने आमरस पण मिळतो. त्यानंतर घरगुती आपल्याकडे घरगुती कोकम आपलं आहे. म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे चवीला पण आंबट व्यवस्थित आहे आणि कलरला पण खूप चांगला आहे. नक्कीच आपण पाहतोय कोकण स्वाद म्हणून सुंदर असा युनिक असा स्टॉल या ठिकाणी या एक्झिबिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला देखील हे आजपासून सुरू झालेलं आहे. 20 सप्टेंबरपासून सुरू झालेलं हे एक्झिबिशन असून 29 सप्टेंबरपर्यंत ठाणेकरांच्या आणि ग्राहकांच्या हे सेवेत असणार आहे. युनिव्हर्सल ट्रेड एक्स्पो हे नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी, ठाणेकरांसाठी वेगवेगळं नियोजन करत असतात, आयोजन करत असतात. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी यंदा देखील आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सुंदर असं एक्झिबिशन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे. त्यासोबतच ग्राहकांचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय. एक ना अनेक वस्तू आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत. त्यासोबतच वेगवेगळे स्टॉल्स आहेत. मग ते खाऊ असू द्यात, शर्ट असू द्यात, टी शर्ट असू द्यात, लेडीज वेअर असू द्यात, जेंट्स वेअर असू द्यात, अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ते अगदी ज्वेलरीपर्यंत सर्वच काही आपल्याला हवं असेल तर एकाच छताखाली ते मिळेल. आपण जर पाहिलं तर सुंदर असं एक्झिबिशन आहे. आपण पाहतोय ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते. हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून 29 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांच्या हे सेवेत असणारे आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. एक ना अनेक भन्नाट व्हरायटी आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळतात. यासोबतच आपण पाहिलं तर हँडलूम साडीज असू द्यात, फ्रेग्रन्स गॅलरी असू द्यात, वेगवेगळ्या प्रकारची साडी, ड्रेस, त्यासोबतच ज्वेलरी सगळंच काही आपल्याला एकाच छताखाली मिळेल. डेली वेअरपासून ते अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, मग ते होम डेकोरच्या वस्तू असू द्यात किंवा अधिक ज्वेलरी असू द्यात, साड्या असू द्यात, डिझायनर गोष्टी असू द्यात, सगळंच काही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ग्राहकांचा देखील उत्तम असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतो एक ना अनेक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतात. खूप साऱ्या व्हरायटी आहेत. खूप साऱ्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी मेन्स वेअरपासून ते लेडीज वेअरपर्यंत सर्वच काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही ग्राहक देखील जोडले गेलेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मॅडम काय सांगाल, आज तुम्ही शॉपिंग करताय, कसा अनुभव आहे? खूप मस्त. काय काय शॉपिंग करताय? बायका म्हटलं की साडे, दागिने, वेगवेगळे छान खाद्यपदार्थ. एक्झिबिशनला भेट दिली, कसं वाटतंय? कसं एक्झिबिशन? हो, आम्ही नेहमीच येतो एक्झिबिशनला. घंटाळी म्हटलं की आमचं ठरलेलं आहे आणि आम्हाला आवडतं असं शॉपिंग करायला, बघायला व्हरायटी, आणि चांगलं असतं. म्हणजे ठाणेकरांना काय सांगाल? ठाणेकरांना सांगा व्हिजिट द्या नक्की. 10 दिवस आहे एक्झिबिशन, म्हणून एन्जॉय करा. आता नवरात्र पण येते आहे त्याच्यासाठी खरेदी करा. नक्कीच आपण पाहू शकतो उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर एक ना अनेक स्टॉल्स आहेत. मग ते ज्वेलरी असू द्या, ड्रेस असू द्या, महिला वर्गाची देखील मोठ्या प्रमाणात पसंती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असे एक ना अनेक व्हरायटी आहेत, एक ना अनेक डिझाईन्स आहेत. मग ते कपड्यामध्ये असू द्यात. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सुंदर असं फर्निचर सेट देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला एकाच छताखाली मिळणार आहेत. ते म्हणजे नवरात्र उत्सव स्पेशल असं
हे एक्झिबिशन जे भरलेलं आहे ठाणेकरांसाठी जे खुलं आहे 10 दिवस हे एक्झिबिशन खुलं आहे. नक्कीच ठाणेकरांनो लवकरात लवकर या आणि शॉपिंगचा आनंद लुटा असं म्हणायला हरकत नाही. खूप सारे स्टॉल्स आहेत, खूप सारे व्हरायटी आहेत. नेमकं कोणतं घेऊ आणि कोणतं नको हा प्रश्न प्रत्येकाला पडेल एवढं नक्की, कारण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. मग ते खाऊ असू द्यात, ज्वेलरी असू द्यात, खूप साऱ्या व्हरायटीने भरलेलं हे एक्झिबिशन आहे. नक्कीच ठाणेकरांनी प्रत्येकाने या ठिकाणी व्हिजिट करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो सुंदर असं एक्झिबिशन आहे, मोठा असा स्टॉल आहे. आपण जर पाहिलं तर ग्राहक वर्गाची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो सुंदर असं स्टॉल आहे. प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या एक्झिबिशनचं आजच ओपनिंग झालेलं आहे आणि ते ओपनिंग झालेलं आहे मराठमोळी अभिनेत्री पल्लवी वैद्य या मॅडमच्या हस्ते. आज या ठिकाणी हे ओपनिंग झालेलं आहे. आपल्यासोबत मॅडम देखील जोडल्या गेलेल्या आहेत. आपण लगेचच त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम काय सांगाल, आज युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित सुंदर असं एक्झिबिशन भरवलं होतं, आज तुम्ही त्याचं ओपनिंग केलंय, काय अनुभव आहे? छान वाटतंय. ॲम्बियन्स तर एवढा सुंदर आहे, कारण एक्झिबिशनचा ॲम्बियन्स मला खूप आवडतो. इथे बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात आणि आत्ता सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे आता मी बघेन काय काय कुठले कुठले स्टॉल्स, काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स असतात, इंटरेस्टिंग असतात ते. तर मी असं ऐकलं की ते पाणीपुरीचा स्टॉलसुद्धा आहे, जे मुंबईकरांना आता काय ठाणेकर म्हणजे ठाणं मुंबई आता मुंबईतच आलेलं, त्याच्यामुळे ते सेमच झालं. सो त्याची एक्साइटमेंट आहे. इथे वेगवेगळ्या साड्या आणि ब्लाउजेस बघायला मिळतात, ज्याची मला खूप आवड आहे. आणि ज्वेलरी ज्या म्हणजे मुळात स्त्रियांना अट्रॅक्ट करतील अशा सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे, ॲज युजल जसं एक्झिबिशन्सना असते. तर बघूया आता काय काय आहे इथे बघायला मिळतं ते. तुम्ही खरेदी स्पेशली काय करणार, तुमचं आवडतं काय? मी एकतर माझ्यासाठी म्हणून मी काहीतरी कानातले वगैरे असं नक्कीच घेणार आहे. आणि मुलासाठी मला खाण्यापिण्याचं काहीतरी घ्यायचं आहे, कारण त्यांनी मला सांगितलं त्याला सरबत आवडतं पेरूचं, तर ते स्पेशली इथे छान मिळतं. आणि मागच्या एका एक्झिबिशनला ज्यांचा स्टॉल होता त्यांचाच इथे परत आहे असं मी ऐकलं, तर त्यांचा मला लोणचं आवडलं होतं लिंबाचं, ते मी घेणार आहे. पापड घेणार आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत. कधी कधी विसरायला होतं, पण ते इथे बघितलं की लक्षात येतं की अशा अशा गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या समोर दिसतातच. म्हणजे एकाच आपलं कधी आपण घरातनं बाहेर पडलो की कसं होतं की एखादी गोष्ट विसरायला होते, म्हणजे यादी करावी लागते त्याची, पण इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी समोरच असतात ना, त्याच्यामुळे पटकन घेतलं जातं. तर नक्कीच ठाणेकरांना या मार्फत काय सांगाल? मी ठाणेकरांना हेच सांगेन की 20 तारखेपासून 29 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या आणि खरेदी करा, कारण बऱ्याच गोष्टी पटापट संपतात, तर त्या संपायच्या आत तुम्ही लवकर या आणि घ्या. आपण पाहिलं अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी देखील या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि त्या देखील शॉपिंगचा आनंद लुटणार आहेत. आपण जर पाहिलं तर एक ना अनेक स्टॉल्स आहेत आणि त्याची मजा जर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला या एक्झिबिशनला भेट द्यावी लागणार, कारण खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूप सारे या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक स्टॉल्स आहेत. मग ते डेनिम पासून ते डेली वेअर पर्यंत लागणाऱ्या वस्तू असू द्या, सगळ्याच तुम्हाला एकाच छताखाली मिळतील. हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून 29 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांच्या आणि ठाणेकरांच्या हे सेवेत असणार आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वर्गाची देखील पसंती आपल्याला पाहायला मिळते. मॅडम काय सांगाल, शॉपिंग करताय, काय काय घेतलंय आणि काय सांगाल? मी ऑक्सिडाइज ज्वेलरी घेतली आणि मी खास अलिबागवरून एक्झिबिशन बघण्यासाठी इकडे आले. तर आज काय काय शॉपिंग करणार आहे? ज्वेलरीज एक घेतलेलं ज्वेलरीमध्ये एक मोतीचं कलेक्शन घेतलेलं आहे, एक सिल्वरमध्ये घेतलेले आहे आणि एक सेटमध्ये घेतलेले आहे, स्टोन सेटमध्ये. काय काय करणार शॉपिंग? अजून बघायचंय सगळं. चनियाचोळीसाठीच आली आहे, बघूया चांगलं कलेक्शन मिळालं तर घेणार. नक्कीच आपण पाहू शकतो उत्तम असा प्रतिसाद आहे महिला वर्गातून. आपण जर पाहिलं तर हे एक्झिबिशन आजच सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद प्रत्येकाकडून पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित सुंदर असं नवरात्र
उत्सव स्पेशल असं या ठिकाणी एक्झिबिशन भरवण्यात आलेलं. हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून 29 सप्टेंबरपर्यंत हे ठाणेकरांच्या आणि ग्राहकांच्या सेवेत असणार आहे. तुम्ही देखील लवकरच या शॉपिंगचा आनंद लुटा. आजपासून हे सुरू झालेलं आहे आणि हे असणार आहे ठाण्यातील घंटाळी मैदान येथे. हे भव्य दिव्य असं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही देखील शॉपिंगच्या विचारात असाल, तुम्हाला देखील खूप साऱ्या व्हरायटी हव्या असतील, तेही एकाच छताखाली, तर नक्कीच या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि ठाण्यातील अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.